राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। एनडीआरएफ निकषांपेक्षा अधिक मदतीचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रस्ताव असल्याची माहिती। झी 24 तासच्या फक्त लढ म्हणा मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान। सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही। संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या। अतिवृष्टीमुळे मक्याच्या पिकाचं नुकसान। खासगी कर्जाच्या विवंचनेत संपवलं शेतकऱ्यानं जीवन। कन्नड तालुक्यातील औराळा इथली घटना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। ठाण्यातील कार्यक्रमात दोघांमध्ये शीतयुद्ध रंगणार का याकडे लक्ष। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेंनी बोलावली बैठक। मनसे विभाग अध्यक्षांसोबत साधणार संवाद। मराठा आरक्षण जीआर विरोधात याचिकांवर मुंबई हायकोर्टात आजपासून सुनावणी। ओबीसी प्रवर्गात मराठा आरक्षणाला विरोध। मागच्या दारानं आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। बीडच्या कपिल धारवाडीवर भूस्खलनाचा धोका। मुसळधार पावसामुळे गावातील जमीन घरांना भेगा। भूगर्भ अभ्यासकांकडून गावाची पाहणी। तातडीनं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी। नवी मुंबई विमानतळाचा फर्स्ट लुक समोर। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। कफ सिरपमुळे तब्बल 16 लहान मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क। विषारी कफ सिरपची तपासणी करण्याचे निर्देश। मध्य प्रदेश राजस्थानमधल्या घटनेनंतर प्रशासनाला जाग।